करण्यासाठी मोदीशहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं. आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे. आता निकालानंतर त्यांना ॲडमिटच करावं लागेल. अगदी शेवटचा प्रश्न, जळगावला उष्माघात झालेले आहे, बेवारस 16 लोकांचे मृत्यू आढळलेले आहे, त्यापैकी 11 जे आहेत ते संशयित आहेत उष्माघातामुळे. पुढील घटना ना होऊ याकरता शासन निश्चित या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर विषय आहे. कारण 47-47च्या वर हा पारा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि एवढ्या उन्हामध्ये बाहेर फिरणं, डोक्याला न बांधणं यामुळे मोठा त्रास होऊ शकतो. त्याचाही त्रास निश्चित या मृतांमध्ये झालेल्या लोकांमध्ये असेलच आणि म्हणून जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश काढलेले आहेत. सार्वजनिक स्वरूपामध्ये कोणी गर्दी करू नये, बाहेर थांबू नये, विनाकारण बाहेर पडू नये. त्याचबरोबर जे असे बेवारस लोक आहेत, म्हणजे ज्यांना काही सहारा नाही, आधार नाही, निराधार जे लोक आहेत बेवारस म्हणण्यापेक्षा, त्याचीसुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. ते त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे, राहण्याची व्यवस्था केलेली आहे, त्याची जेवणा खाण्याची व्यवस्थासुद्धा जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. असे जेही लोक असतील निराधार की त्यांना आता थांबायला जागा नाही, राहायला जागा नाही, रस्त्यावर कुठे राहत आहेत, झाडाखाली राहत आहेत, त्यांची सगळ्यांची व्यवस्था शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी